एका ठिकाणी एका परिसरामध्ये एका व्यक्तीचं हॉटेल होतं आणि ते हॉटेल चालवण्यासाठी त्या ठिकाणी काही जोडप्यांची गरज होती। त्यामध्ये महिला आणि पुरुषांचीसुद्धा गरज होती, म्हणून त्या हॉटेल चालकानं त्या जोडप्यांची शोधाशोध सुरू केलेली होती आणि मग अशा माध्यमातून त्याची ओळख एका महिलेसोबत झालेली होती आणि त्या ओळखीच्या महिलेच्या माध्यमातून त्या ठिकाणी एक महिला कामासाठी सुद्धा आलेली होती। मग हॉटेल कामासाठी त्या महिलेला बोलवल्यानंतर त्या ठिकाणी तिची एका खोलीमध्ये राहण्याची सुद्धा व्यवस्था केली। पण मात्र ती त्या ठिकाणी राहत असताना जेव्हा ती एके दिवशी घरामध्ये झोपलेली होती त्यावेळी त्या हॉटेल चालकाने त्या महिलेबरोबर नको ते कृत्य केलं आणि घडलं एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली ही घटना, ह्या पण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रामधीलच पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील पंधरे या ठिकाणी घडलेली संपूर्ण घटना आहे आणि या परिसरामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे। या ठिकाणी राहणारा एक व्यक्ती आहे, त्याचं या परिसरामध्ये एक हॉटेल आहे आणि ते हॉटेलमध्ये काम करण्यासाठी त्याला जोडप्यांची गरज होती। त्यामध्ये महिला आणि पुरुषांचा समावेश होता। मग अशी जी जोडपं आहेत ती कामासाठी त्याला पाहिजे होती म्हणून त्यानं काही जणांना सांगितलेली होती। मग एक जी महिला होती जी परप्रांतीय होती, दुसऱ्या राज्यातून या ठिकाणी काम करण्यासाठी आली होती, ती या अगोदर एका कंपनीमध्ये काम करत होती। मग त्या कंपनीमध्ये काम करत असताना तिची एक मैत्रीण होती, तिच्या मैत्रिणीची आणि त्या हॉटेलवाल्याची दोघा जणांची अगोदरच ओळख होती। मग त्या कंपनीतल्या महिलेनं या परप्रांतीय महिलेला सांगितलं की तुझ्यासाठी हॉटेलमध्ये असं असं काम आहे, तू त्या ठिकाणी जातेस का, राहतेस का। मग त्या मैत्रिणीच्या माध्यमातून या परप्रांतीय महिलेची ओळख झाली आणि तिच्या सांगण्यावरून या हॉटेल चालकाकडे ती या ठिकाणी आली। आता या ठिकाणी आल्यानंतर ती या ठिकाणी राहू लागली, त्या ठिकाणी काम करू लागली आणि या ठिकाणी काम करत असताना त्या हॉटेल चालकानं त्या महिलेसाठी एका पत्राच्या रूमचं शेडसाठी म्हणजे शेडमध्ये तिची राहण्याची सुद्धा व्यवस्था केली पत्राच्या खोलीत। आता राहण्याची व्यवस्था केल्यानंतर एक दिवशी रात्र झाली आणि रात्र झाल्यानंतर तो महिलेच्या घरात घुसला आणि महिलेबरोबर नको ते कृत्य केलं, म्हणजे तिच्यावर जबरदस्ती केली। आता जबरदस्ती केल्यानंतर त्याला तीच गोष्ट वारंवार करू वाटली आणि त्यानं त्या महिलेला धमकी दिली की ही गोष्ट जर कोणाला सांगितली तर त्याच्या एवढं कोणी वाईट नाही, इथून पुढं त्याचे परिणाम वाईट होतील, त्यामुळं ही गोष्ट कोणाला सांगू नको, इथून पळून जाण्याचा प्रयत्न करू नको, अशी धमकी त्या महिलेला दिली। आता त्या महिला या संपूर्ण प्रकरण घडलं तरी शांत राहिली, पण मात्र त्या महिलेसोबत दुसरे जे काम करणारे जोडपे आहेत त्यांच्यापैकी एक महिला आता या हॉटेलवाल्याला आवडू लागली, म्हणून यानं या हॉटेल जी महिला आहे त्या महिलेकडं मागणी केली की त्या जोडप्यापैकी एका महिलेला याच्यासोबत संबंध ठेवण्यासाठी तयार कर, नाहीतर मग तुझ्या एवढं वाईट कोणी नाही। मग जसं हिनं त्या महिलेला सांगितलं, त्या महिलेनं तिच्या परिवारातल्या लोकांना सांगितलं, तसं त्यांनी या संपूर्ण प्रकरण उजेडात आणलं आणि जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये या संपूर्ण घटनेची तक्रार दाखल केली, फिर्याद दाखल केली। आता पोलिसांनी घटनास्थळी जाऊन या महिलेचा जबाब नोंदवून घेतला, तिची त्या ठिकाणी सुटका करून घेतली आहे आणि त्या ठिकाणचा जो हॉटेल चालक आहे, मालक आहे, त्याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करत त्याला अटकसुद्धा केली। पण मात्र बारामती तालुक्यामध्ये अशा पद्धतीची घटना घडल्यामुळं एकच खळबळ उडालेली आहे। आता ज्या पद्धतीनं या संपूर्ण घटनेमध्ये घडलंय त्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा, कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही। समाजामध्ये जे घडतंय तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो।